लालबागचा राजा गिरगाव चौपाटीत काही तासांआधीच दाखल झाला आणि त्यानंतर गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा गणेश भक्तांच्या वतीने दिल्या जात आहेत। लालबागचा राजा विसर्जनाच्या अंतिम टप्प्यात आहे। काहीच क्षणात लालबागच्या राजाचं विसर्जन केलं जाईल। गिरगाव चौपाटीवर गणेश भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। लालबाग राजाची मूर्ती तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे काही काळ खरं तर विसर्जन सोहळा लांबवला गेला। थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होईल। गिरगाव चौपाटीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे। खबरदारी म्हणून तटरक्षक दलाचे जवान देखील समुद्रात तैनात असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। शिर्डीच्या साई मंदिरातील आरतीच्या वेळेत देखील त्या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहेत। इकडे मुंबईत लालबागचा राजा विसर्जनाच्या अंतिम टप्प्यात आहे। संपूर्ण देशात गणपती बाप्पाचं विसर्जन केलं जाते। काही क्षणाआधी आपण बघत होतो की हैदराबाद मध्ये देखील गणपती बाप्पाचं विसर्जन मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आलेली आहे। थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात येईल। लालबागचा राजा विसर्जनाच्या आपल्या अंतिम टप्प्यात आहे। गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या या जयघोषात खरं तर संपूर्ण परिसर दुमदुमून गेलाय। लालबागचा राजा विसर्जनासाठी सज्ज झाले। लालबागच्या राजाची मूर्ती तराफ्यावर चढवताना अडचणी निर्माण झाल्या होत्या। विसर्जनासाठी काही काळ खरं तर विलंब झाला, प्रतीक्षा करावी लागली। त्यानंतर आता हायटाईड कमी झाल्यानंतर हळूहळू गणपती बाप्पाची ही मूर्ती समुद्राकडे मार्गस्थ होते। समुद्राच्या दिशेनं सरकते आणि काही क्षणातच खोल समुद्रात गणपती बाप्पाचं विसर्जन होणार आहे। थेट दृश्य मुंबईतील लालबागच्या राजाची आपण पाहतोय। या ठिकाणी लालबागचा राजा विसर्जनाच्या अंतिम टप्प्यात आहे। थोड्याच वेळात लालबागच्या राजाचं विसर्जन होईल। काल अनंत चतुर्दशी निमित्त राज्यभरात 10 दिवसांच्या गणपतीचं विसर्जन झाले। विसर्जनाला पावसाची हजेरी देखील आपल्याला पाहायला मिळाली। राज्यातील काही भागांमध्ये पावसानं दमदार हजेरी लावली होती। मुंबईत सकाळपासूनच संततधार पाऊस सुरू आहे आणि अशात भाविकांचा उत्साह कुठेही कमी झालेला नाही। विसर्जन निर्विघ्न